पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा रस्सेदार झणझणीत, एक भाकरीऐवजी 2 भाकरी जास्त खाल असा हा घाटावरचा नगरी स्टाईलने बनवलेला वडा कांदा रेसिपी आपल्याला जर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल जयाज किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. हे पहा, आता इथे आपण वडा कांद्याची रेसिपी जाणून घेऊयात. इथे पहा, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. इथे 2 चमचा मोठे चमचे 2 तेल टाकलेलं आहे. आणि हे पहा, इथे मी ते वडे फ्राय करून घेणार आहे. हे कोरडे वडे जर आपण थोडेसे कमी तिखट बनवले आणि असे जर गोल्डन ब्राऊन करून जर आपण मुलांना डब्याला दिले तर मुलं खूप आवडीने खातील. फक्त आपले जे वडे बनवलेले आहेत की नाही, ते थोडे कमी तिखट बनवले की मुलं खूप आवडीने खातात. हे पहा, आता इथे मी गोल्डन ब्राऊन वडे फ्राय करून घेतलेले आहे आणि आता त्याच तेलामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे. हे पहा, इथे जिरं घातलेलं आहे. जिरं, लसूण, कढीपत्त्याची चांगली आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. आपण कुठल्या भागातून माझी रेसिपी पाहत आहात आणि याला आपण काय म्हणू शकता ते मला कमेंटमध्ये सांगा. हे पहा, आता इथे आपला फोडणी छान झालेली आहे. आता आपण कांदा घातलेला आहे. हे पहा, कांदा घातल्याच्या नंतर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. छानपैकी व्यवस्थित करून घ्यायचं आहे एकजीव. आणि ते आपण वडे फ्राय केले होते की नाही, तर इथे मी ग्लासभर पाणी घेतलेलं आहे. थंडच पाणी आहे. त्यामध्ये आपल्याला ते वडे, आपला कांदा गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत हे वडे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. हे पहा, आपला कांदा आता गुलाबी रंगावर मऊसर झालेला आहे. हे पहा, आता छानपैकी आपला कांदा गुलाबी झालेला आहे. आता त्यावर आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत. पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला जर जयाज किचनच्या रेसिपीच्या व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे पहा, आता टोमॅटोवर मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला एक 4 ते 5 सेकंदासाठी झाकण ठेवायचं आहे. हे पहा, आपण छानपैकी एकत्रित करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यावर 4 ते 5 सेकंदासाठी झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आपला कांदा टोमॅटो छानपैकी मऊ होतो. हे पहा, 4 ते 5 सेकंद झालेली आहे. आपला कांदा टोमॅटो छानपैकी मऊ झालेला आहे. पुन्हा आपल्याला त्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि कांदा टोमॅटो छानपैकी थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे चमच्याच्या साहाय्याने. म्हणजे तेलामध्ये कांदा टोमॅटो छानपैकी मिक्स होऊन जातो. हे पहा, आता छानपैकी मिक्स झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे जे बनवलेले मसाले आहेत की नाही, घरगुती घाटी मसाला बनवलेला आहे आणि काश्मीरी रेड चिल्ली पावडरसुद्धा बनवलेली आहे, ती मी यामध्ये टाकलेली आहे. हळदसुद्धा टाकलेली आहे. आता आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे छानपैकी. आपला मसाला भारी तर आपलं जेवण भारी. हे पहा, आता आपलं हा जो वडे भिजवलेलं पाणी आहे की नाही, आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे वड्यासकट. हे पहा, वडेसुद्धा टाकलेले आहे. हे पहा, आता आपल्याला छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, एकजीव करून घेतलेला आहे. आता आपल्याला पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे. एक 4 ते 5 मिनटं आपल्याला हे वडे शिजवून घ्यायचे आहे. हे पहा, आता आपण झाकण काढूया. 4 ते 5 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे. हे पहा, आपले आता वडे छानपैकी मऊ शिजलेले आहेत. हा 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 हा, काय कलर आलेला आहे, मस्त, वाव, नाईस. हे पहा, आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपल्याला यावर एक नेहमीप्रमाणे बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे. हे पहा, हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकलेली आहे. आता कोथिंबीर घालायची आहे. हे पहा, कोथिंबीरसुद्धा आपण घातलेली आहे.
इथपर्यंत आपण माझी व्हिडिओ पाहिली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. थँक्यू. हे पहा किती सुंदर रेसिपी झालेली आहे आपली. धन्यवाद.